हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. टेक्निकल होममेड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे एअर फोर्सची नवीन भरती निघालेली आहे. तर भरतीसाठी काय काय लागणार आहे, कुठले फॉर्म लागणार आहे, कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, प्लस तुम्हाला सबमिशन काय करायला लागेल, एज लिमिट काय आहे आणि कास्ट कुठली लागेल, एका व्हिडिओ सर्व कव्हर करणार आहे. याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू गाइस, तुम्ही आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. तर जास्त टाइमपास न करून काम की बात करूया. तर व्हिडिओला करूया. तर मित्रांनो, तुमचं हे एअरफोर्स मध्ये काम करायचं स्वप्न असेल तर ही व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला ही फॉर्म रिजेक्शन करायचं नसेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे फॉर्म रिजेक्ट होतो. बट ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला फुल डिटेल सांगेल की फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार नाही. 101% तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि एज किती पास लागेल काही हरकत नाही. 10th पास हवाय. पर्सेंटेज नो इशू. रिटर्न एक्झाम नाही होणार, रिटर्न एक्झाम होणार आहे. आणि रनिंग वगैरे काही होणार नाही, फक्त रिटर्न एक्झाम होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10th पास आहे, म्हणजे तुम्ही अप्लाय कोणीही करू शकता. सॅलरीचं बोलायला गेलं तर सॅलरी 75,000 to 1,55,000 ते याच्यात येते. म्हणजे तुमची पोस्ट असेल तशी तुम्हाला सॅलरी भेटून जाईल. म्हणजे 75,000 स्टार्टिंग सॅलरी. तर टाइम नाही वेस्ट करून आपण पुढचं बघूया की जॉबसाठी अप्लाय कसं करणार, जॉबसाठी काय लागेल. तर बघूया. साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दिसतच असेल. तर गाईज बघू शकता तुम्ही वॅकन्सी. एअरफोर्सनी ही वॅकन्सी काढलेली आहे, पर्सनली एअरफोर्सनी. तर वॅकन्सी आपलं बघू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग. वायुसेना भरती 2025 ची ही वायुसेना भरती म्हणजे IAF इंडियन एअरफोर्स भरती आहे. ऑर्गनायझेशन इंडियन एअरफोर्स, म्हणजे इंडियन एअरफोर्सनी ही भरती ऑर्गनाइज केले. तुम्ही घेऊ शकता. तर मल्टिपल टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन, हाऊसकीपिंग, स्टोर कीपर, कुक, पेंटर, कारपेंटर, ड्रायव्हर या डिव्हिजनची भरती निघाली आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि टोटल पोस्ट किती आहेत, म्हणजे आपलं सिलेक्शन होईल का. टोटल पोस्ट आपले 153 टोटल पोस्ट आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही जा आणि अप्लाय करा, कारण पोस्ट खूप कमी आहेत. आणि अप्लाय मोड ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईनच आहे. तर हू कॅन अप्लाय, म्हणजे अप्लाय कोण करू शकतं. ऑल इन इंडिया मेल अँड फिमेल, म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोन्ही अप्लाय करू शकतात. तर पुढे जाऊया. एअरफोर्स भरती 2025 एज लिमिट आता हे मेन ऑप्शन आहे, कारण एज लिमिटचा खूप आपल्याला कमेंट येतात की एज लिमिट काय असणार आहे, या भरतीची एज लिमिट काय असणार आहे. तर एज लिमिट आहे एअरफोर्सची 18 ते 25 पर्यंत, म्हणजे 18 वर्षाचे तुम्ही असतील तरी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मॅक्सिमम 25 वर्षाचे असल्या पाहिजेत, ज्याच्याने तुम्ही मॅक्सिमम 25 वर्ष असल्या पाहिजे. ऍप्लिकेशन फीस नाही मिळत. आणि जर का तुम्ही ओबीसी, SC, ST जर का तुम्ही हे कास्टचे असतील तर तुम्हाला 5 वर्ष किंवा 3 वर्ष सूट भेटून जाईल. तर टॉप 5 लास्टला अजून एक जॉब सांगणार आहे. ते पहिला आपलं हे क्लिअर करून घ्या. सिलेक्शन प्रोसेस काय आहे. रिटर्न एक्झाम, तुम्हाला रिटर्न एक्झाम असेल सिलेक्शन प्रोसेससाठी. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन, म्हणजे तुम्ही कितीवी शिकले. 10th पास आणि 12th पास हवा आहे. 12th पास नसले तरी चालेल, 10th पास पाहिजे. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट साईडला तुम्हाला स्क्रीन दिसतच असेल. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ. पासपोर्ट साईज म्हणजे जो साईडला दिसतच असेल की फोटोग्राफ कुठला पाहिजे, पासपोर्ट साईज. आणि सिग्नेचर मेन आहे. आधार कार्ड. एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला स्कूलमध्ये कुठलं सर्टिफिकेट भेटले असेल, कुठलंही, म्हणजे 10th पास, 12th पास, ग्रॅज्युएशन, कुठलंही सर्टिफिकेट भेटले असेल तर बघूया. कास्ट सर्टिफिकेट मेन आहे. आणि त्याच्यात तुम्ही SC, ST, OBC हे कास्टचे तुम्ही असतील तर तुम्हाला 5 वर्ष किंवा 3 वर्षाची सूट भेटून जाईल. एज प्रूफ म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट तर कंपल्सरी लागणार. हाऊ टू अप्लाय टू एअरफोर्स रिकमेंडेड 2025. अप्लाय कसं करायचं. ऑनलाईन फॉर्म आहे. स्टार्टिंग डेट 17 मे पासून ही प्रोसेस चालू झाली आहे. आणि लास्ट डेट अप्लाय ऑफलाईन लास्ट 30 दिवसात तुम्ही अप्लाय करू शकता. अजूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर स्क्रीन रेकॉर्डिंग दिसत असेल. ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. ऑफिशियल नोटिफिकेशन, जर का तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि मोर जॉब्स, इकडे मोर जॉब्स पण आलेला आहे. तुम्हाला अजून कुठलेही जॉब पाहिजे असतील तर तुम्ही तिकडे क्लिक करून बघू शकता. ऑफिशियल वेबसाईट पण आहे एअरफोर्सची, तर तुम्ही इकडे क्लिक करून बघू शकता. तर गाईज तुम्हाला मी बोललेलं की टॉप लास्टला मी तुम्हाला 5 जॉब पण सांगेल. तर तुम्हाला 5 जॉब सांगतो बघा इकडे. रेल्वे न्यू वॅकन्सी 2025, रेल्वेने पण वॅकन्सी काढलेली आहे. रेल्वेची पण भरती चालू झाली आहे. 1 जून ते 2 जुलैला ही भरती
या महिन्यामध्ये कव्हर होणार आहे आणि दुसरे आहे बँक जॉब 2025. ह्याच्यावर पण तुम्ही क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. प्रायव्हेट जॉब्स, तुम्हाला प्रायव्हेट जॉब्स पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून करू शकता. आणि SSC न्यू रिकमेंडेड 2025 SSC पण भरती काढलेली आहे, तुम्ही ह्याच्यावर जाऊन क्लिक करून बघू शकता. तर तुम्हाला फॉर्मची लिंक भेटत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्मची लिंक देतो, तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही अप्लाय करू शकता. तर व्हिडिओ आवडले असेल, अशाच एज्युकेशन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ.